राहुलने रुपये 875 दर्शनी किमतीची एक स्कूल बॅग खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली त्यानं? 875 रुपयाला दर्शनी किंमत आहे. आता किती रुपयाला खरेदी केली ते आपल्याला काढायचं. दुकानदाराने त्यास 5% सूट दिली तर राहुलला ती बॅग केवढ्याला पडली? म्हणजे सर्वप्रथम काय करायचं, दर्शनी किमतीचं काय काढून घ्यायचं आपल्याला, 5% काढून घ्यायचं जे सूट दिलेलं आहे. खाली इथं काय करायचं, 100 लिहायचं. शेकडा 5% म्हणजे शेकडा म्हणजे तिथं 100 लिहावं लागणार आपल्याला. प्रथम या दोघांचा गुणाकार करून घ्या. खाली 100 असताना भागण्याचा प्रयत्न करू नका, कारण आपलं कॅल्क्युलेशन काय होतं थोडं लहान होतं. मग इथं 5 5 25. मग इथं ह्याच्याला घेतले आपण 2, 5 7 35, 35 आणि 2 37, 37ला इथं 60, ह्याच्याला इथे किती आले 3, 8 45 म्हणा किंवा 85 40, 40 आणि 2 किती झाले इथं 43. आणि हे 2 आपल्या भागाकारामध्ये किती येतात 2 शून्य आहेत, म्हणून 2 शून्य सोडून काय करायचं, 2 अंक सोडून दशांश द्या. आता आपल्याला सुरुवातीला किंमत किती होती, दर्शनी किंमत किती होती आपली, दर्शनी जी किंमत होती ती 875. त्याच्यातून आपल्याला सूट किती घेतलेली आहे, आता ही आपली सूट आहे. सूट आपल्याला काय करायचं आहे, कमी करावं लागतं त्याच्यातून. मग आपल्याला हे 43 रुपये आणि 45 पैसे आपल्याला मायनस करायचे. पॉईंट इथं द्या इकडं आणि इथं एक पॉईंट देऊन ठेवा आता. आणि या ठिकाणी खाली 43 ठेवली, 75. इकडे काही नसल्याने इथं 2 शून्य देऊन घ्या आणि यांची काय करा, वजाबाकी करा. इथं कॅरी घेतल्यावर इथे झाले 10, राहिले 5, इथे राहिले 9, 9 मधून 2 गेले, इथे किती राहिले 7, इथे राहिले 4, 4 मधून 3 गेला 1, दशांशला दशांश देऊन घ्या. 7 मधून 4 गेले, 3 राहिले आणि इथे किती राहिले 8ला 8. मग आपला आन्सर काय असेल याचं, मग उत्तर काय असेल 831.25 एवढ्याला राहुलला काय केलं ते किमतीला पडलेली आहे. सूट आणि इथं काय करा, सूट आणि इथं दर्शनी करा. ओके, 2 नंबरचं गणित. 150 मधून तिच्या शेकडा 60च्या शेकडा 60ने किंवा 60 कमी केले. आधी काय करायचं, 150 मधून शेकडा किती काढून घ्यायचं 60. पुन्हा आलेल्या संख्येचं किती काढायचं, शेकडा 60 असता उरणारी संख्या कोणती आपल्याला असं काही विचारलेलं आहे. काय पाहिजे आपल्याला, उरणारी. म्हणजे इथे काय द्यायचं 150 च्या मध्येच गुणाकार. शेकडा किती, शेकडा असल्यामुळे वरी 60 लिहून आपण खाली काय लिहायचं 100. मला एक सांगा, हे 2 शून्य कटले आणि वरचे 2 शून्य कटले म्हणजे 15चं टेबल 6 पर्यंत म्हणल्यानंतर आपल्याला उत्तर किती आलं तर 90. पुन्हा काय म्हणते, शेकडा ह्याच्या काळामध्ये ह्याच्या म्हणजे च्या किती काढायचं, पुन्हा अजून शेकडा 60 असं काढायचं. म्हणजे त्याचं उत्तर कसं काढता येतं आपल्याला 90. याचं काय येते गुणाकारामध्ये 4चं गुणाकार येते इथं 60 आणि भागिले काय करायचं तर 2 शून्य. मग इथलं कटला इथलं कटला इथला कटला आणि दोघांचं टेबल म्हणण्यानंतर किती झालं 54. आता आपल्या मूळ संख्या किती होती, त्याची मूळ संख्या किती होती तर 150 होती. त्याच्यातून किती मायनस करायचं आपल्याला 54. इथला इथे कॅरी घेतल्या, 10 मधून 4 गेले, इथे किती राहिले 6, इथे राहिले किती 4, 5 जात नाही 9, 14तून 5 काढले किती राहिले 96. तर उत्तर काय असेल 96. बघा या ठिकाणी गणित काय म्हणते, साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 25% काय व दुसऱ्या वर्षी 10% काय झालेली आहे तर वाढ झालेली आहे. वाढ म्हणल्यानंतर काय करायचं आपल्याला, तेव्हा 1 किलोग्राम साखरेचा भाव 22 रुपये झाला. वाढ झाल्यानंतर 22 रुपये झाला, अगोदर होता का तर नाही. तर भाव वाढल्यानंतर त्याचा किती होतो, एक बार 25% आणि एक बार 10%. मग आपल्याला ते समजा x मानू, ती कोणती मानू आपण x मानू, मूळ संख्या मानू आपण x. किंवा समजा मूळ संख्या किती मानू आपण x मानू. कळलं, म्हणजे 100 किती वाढलेले बाबा 25%, म्हणजे 125 भागिले किती झाली तर 100. आता कोणाला वाटलं असेल की कसं, समजा आपल्या अगोदर किती होते टक्के म्हणजे किती
100. टक्के म्हणले की किती घ्यायचं 100. किती वाढले त्याच्यामध्ये 25. किती वाढले 25 म्हणजे की झाला इथं 125. मग दुसरी बार कितीनं वाढला 100 होतं तर कितीनं वाढलं त्याच्यामध्ये 10. किती झालं नंतर 110. आपण ती संख्या कोणती मांडली आपण मूळ संख्या x मांडली. त्याच्यानंतर काय 125 भागिले किती घ्यायचं 100. शेकडामध्ये किती घ्यायचं 100. याचा अर्थ काय होतो असं होतं. याचा अर्थ काय होतो असं. ह्या सिम्बॉलसाठी 100 येते आणि 110 साठी काय घेतलं आपण इथे 100. बरोबर किती झाला म्हणलं तिथं 22. तर सुरुवातीला काय करा हे 0 कट करा हे 0 कट करा. आता ह्या दोघांना पण संख्या भाग जात नाही. दोघं पण जर गेलं तर डायरेक्ट काय पॉईंटमध्ये येते. मग आपण इकडे येऊ. इथं 25 चौक 100 आणि 25 पाच 125. मग आपण या दोघांचा काय करू शकतो आपण आता या ठिकाणी गुणाकार करू शकतो. आखरी 5 किती ते 55. ते ह्याच्यासोबत गुणाकार झाल्यानंतर काय झालं या ठिकाणी इथे येते x. बरोबर ना. या ठिकाणी कोण राहिले 4 आणि इथल्या 4 आणि ह्याच्यासोबत गुणाकार 4 गुणिले इथे किती येतात 10. या दोघांचा गुणाकार काय झाला इथं 40. इथे 40 लिहिल्यानंतर इथले किती येते इथं 22. हा भागाकाराचा इकडे जाऊन काय होतो गुणाकार. दिसते का इथपर्यंतच. हां तर मग आता आपल्याला इकडे यावं लागेल. ते या ठिकाणी मग किती झालं हे 40 या 22 सोबत गुणाकार होईल म्हणजे 55x इज इक्वल टू 22 गुणिले किती येते इथं 40. मग इथे x घ्या बरोबर घ्या आणि 22 गुणिले किती घ्या इथं 40. खाली किती घ्या इथं 55. 11चा भाग ह्याला पण जातो ह्याला पण जातो. आखरी 5 55 आणि इथं काय ते 11 दुनी 22. 5च्या भागामध्ये 8 पर्यंत म्हणल्यानंतर 40 येते. 85 किती झालं इथं 40 म्हणजे इथे किती झाले 8 दुनी 16 म्हणजे त्याचा भाव किती झाला इथं 16. आपण याला दुसऱ्या पद्धतीने बघता येते. तर मूळ किंमत किती झाली त्याची आता 16 रुपये. हे आता आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सोडवता येते. लक्षात आलं का. दुसऱ्या पद्धतीने सोडवत असताना आपण काय करता तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे आधी किती म्हणते 25% वाढ म्हणते. नंतर किती टक्क्याला म्हणते 10. याचं रूपांतर आपण अगोदर बघितल्या शिकवले आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. आपण इथं क्लासमध्ये पण शिकवलेली आहे. म्हणजे 1/, किती झाली इथं 4 आणि ह्याची काय किंमत झाली 1/10. म्हणजे सुरुवातीला 4 होतं तर या दोघांची काय करायचं बेरीज करून किती झालं इथं 5 म्हणजे इथं झाले 5. कळते का. इथे किती होतं अगोदरचं 10. दोघांची बेरीज किती झाली इथं 11. जर कमी झालं असतं तर आपण काय केले असतात कमी केले असतात. आणि कळते का वाढ झाली का आपण काय करतो वाढ करतो. ह्या दोघांचा काय करायचं गुणाकार करायचा. कळलं का. इथे किती येते 40. या दोघांचा गुणाकार किती येते तर 55. पण आपल्याला मुळात म्हणले की 55 नसून इथं किती झाली म्हणले 22 झाली. किती म्हणले 22 झाली. बघा इथं दिलेले आपण झाली म्हणले 22. मग अशा वेळेस काय करायचं 55ला काय करायचं लक्षात ठेवा. आता आपल्याला 22 उरायचं म्हणजे 22 न गुणा इथे इज इक्वल टू करा आणि भागिले काय करा 55 करा. इथं 55 55 कटलं 55 1 55. तसं इथं मी कोणाकोणानं इथं या केलं याला ह्या दोघांना गुणलं बरोबर आहे का. म्हणजेच मी इथं काय करणार इथं 22 आणि खाली काय करणार मी 55. इथं बघा आपली 5 55 आणि इथं 11 दुनी 22. इथं उरले किती 5. 5चा टेबल 8 महिन्यानंतर किती इथं 40. दोघांचा गुणाकार किती आहे इथं 16. म्हणजे याचा अर्थ काय येणार आहे इथं 16. बघा श्रीनिवासनं काय केलेलं आहे इथं श्रीनिवासनं काय केलेलं आहे लक्षात आलं. श्रीनिवासने काय केलं श्रीनिवासने एक कार रुपये 4,25,000 खरेदी केली. या व्यवहारात त्याने दलाला 2% दलाली दिली. आपल्याला किती टक्के दलाली दिली इथं हे दलाली दिली. आधी ते किती रुपयाला पडली आपल्याला काय कार पडली 4,25,000. तर दलाली दिल्यानंतर काय असते ते देऊन आपल्याला दुसरी पैसे काय द्यावं लागतात एक्स्ट्रा द्यावं लागतात. म्हणजे आधी आपल्या इथं तिची कारची किंमत आपल्याला द्यावी लागते. कारची काय द्यावं लागणार आपल्याला किंमत किती दिली बाबा 4,25,000 आणि दलाली किती दिली इथं दलाली 2%. म्हणजेच काय करायचं आपल्याला 4चे किती टक्के काढून घ्यायचं 2% काढून किती टक्के काढून घ्यायचं 2 भागिले किती करायचे तर 100
हे शून्य करतात, हे शून्य, हे शून्य, हे शून्य, हे दोन्हीला हे दोन काय करतात, खाऊन टाकतात. मग हे शून्याला शून्य, 2चा टेबल 5 पर्यंत मिळाल्यानंतर 10, आजच्याला 1 येते, 2 दोन्ही 4 आणि 1 5, आणि 2चा टेबल 4 पर्यंत मिळाल्यानंतर 8. ही आपली दलाली आहे. काय आली? दलाली. तर दलाली काय करायचं, त्याच्यामध्ये ॲड करायचं. पण आपल्याला ॲड करायचं हे 4ला 25,000 आपण इथं ॲड करू टाकू. किती आहे तिथं? 8,500. तर किती आलेलं आहे इथं? 8,500. तर 5, 8 आणि 5 13ला 3, आजच्याला 1, इथं 3 आणि इथं 4. म्हणजे किती झालं बाबा उत्तर इथं? 43,000 नाही, 4,33,500 असं आपलं त्याचं काय असेल उत्तर असेल. लक्ष द्या इकडं. आता 5 नंबरचं आपण काय बघायला, तर 5/16 या अपूर्णांकाचे शतमानातील रूपांतर कसे. शतमान म्हणजे कशात करायचं? शेकडेवारीत करायचं. शेकडेवारी म्हणलं तरी शेकडेवारीत करायचं, शतमान म्हणलं तरी शेकडेवारीत करायचं. दिलेली संख्या जशीच्या तशी लिहून ठेवायची आणि काय करायचं, ह्या संख्येला आपल्याला 100 न गुणायचं. गुणल्यानंतर त्या ठिकाणी वरी काय होते, इथं 500 होतं. नंतर आपल्याला 16नं काय करायचं, भागाकार करायचं. तर 16च्या टेबलमध्ये 50 आहे का बघा. तर 3 पर्यंत म्हणल्यानंतर किती ते 48, म्हणजे इथं 3 पर्यंत म्हणल्या 48, म्हणजे हा 50 मधून जर आपण 48 मायनस केलं तर राहिले किती, इथं 2 आणि इथं 1, म्हणजे किती बघा 120. आता मला एक सांगा, सॉरी एक मिनिट, इथे कॅरी झाला 10, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, आणि इथं 4च राहिले, 4 मध्ये 4 गेले 0, किती झाले इथं 2, इथं राहिला 0ला 0. 16 1 16, 20 मधून 16 काढल्यानंतर राहिले किती 4. भाग जाईना म्हणून आपण इथं पॉईंट दिल्या आणि त्या 4च्या समोर काय दिला आपण 0 दिला. तर 16 1 16, 16 दोन्ही 32. पुन्हा अजून 2 पर्यंत म्हणल्यानंतर 40 मधून आपण किती मायनस केल्या, 32 केल्या, तर राहिले किती 8. इथं 8, इथं पॉईंट दिलेले असल्यामुळे आपल्याला इथे 0 घेता येतं, म्हणजे 16 काय ते 80. म्हणून आपल्याला इथं उत्तर किती टक्के झालं, 31.25%. हे याचं काय असेल उत्तर असेल. बघा या ठिकाणी आता आपल्याला काय म्हणते, तर किलोमीटर 6 किमीचा 1/2 म्हणजेच काय 0.5, म्हणजेच अर्धा टक्का. कळतंय का? म्हणजे मीटरमध्ये विचारले आणि इथं गणित कशात दिलेले आहे, तर किमीमध्ये दिलेले आहे. म्हणजे आपल्याला याला आधी कशात करायचा, किमीमध्ये करायचा. म्हणजे 6ला किती, 1 किलोमीटर म्हणजे किती 1000 मीटर. मग म्हणजे याला किती गुणा लागेल, 1000. किती झालं इथं 6000 मीटर झालं. काय झालं, मीटर. आणि आता किती टक्के काढायचे, 4.5%. तर या ठिकाणी आपण काय केल्या, 6000 मीटर लिहिल्या आणि याला मी ते याच्यामध्ये घेतले, हे काढून 4 पॉईंट काय केलं होतं 5. आणि आपल्या टक्केवारीचं सिम्बॉलचे इथं काय घेतले मी 100. आता मला माहित आहे हा दशांश उडवताना आपल्याला खाली शून्य द्यावं लागतं. मी पुन्हा इथे किती घेतलं, 6000 घेतलं, गुणिले मी इथे कितलेलं 45, आणि हे 2 100ला 100 घेऊन हे दशांश उडवण्यासाठी ते 100 इथले 3 आणि इथले 3 कटले, एक ऑटोमॅटिक कटतो. मला काय करायचं इथं 45 गुणिले काय करायचं इथं 6चा गुणाकार करायचा, आणि इथं 6 पंचे 30, 30ला 0, आजच्याला किती घ्यायचं 3. 6चा टेबल कितीपर्यंत म्हणायचा 4 पर्यंत. इथे किती ते 24, 24 आणि 3 किती ते 27. तर किती मीटर आलं बाबा याचं उत्तर, 270 मीटर आलं. बघा 7 नंबरचं गणित बघायला आपण. एका वस्तूची किंमत 20% वाढली. किती वाढली, सुरुवातीला 20%, काही दिवसांनी पुन्हा 20% काय झालेलं आहे, तर कमी झाली. तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त होईल, प्रश्न बघा. कमी होईल का जास्त होईल, आणि जे झाल्यास ते किती टक्क्यानं होईल हे पण विचारलं. दोन्ही गोष्ट कमी होते की जास्त. एक लक्षात ठेवा, जर समान किंमत असली तर 10-10
20-20, 15-15 आणि एक कमी आणि एक जास्त म्हणत असेल तर ह्याचं उत्तर तोटाच होणार. म्हणजे याचं एक उत्तर मिळालं. कमी होईल की जास्त होईल तर काय होईल मग आता कमी होईल. का 20%नंच वाढली आणि 20%नंच कमी झालं. हे जर 20-20 सारखे असतील एक कमी आणि एक जर जास्त असेल तर काय होणार आहे तोटाचा. कळते का. मग आपल्याला इथं काय करायचं. आता आपल्याला काय म्हणते शेवटची मूळ संख्येची किंमत काढायची. आपण आता काय करू माहित नाही. अशा ठिकाणी गणितात किती मानायचं 100. मूळ किंमत किती मानली आपण. किंमत किती झालेली इथं आपली 100. मूळ किंमत 100 मान. मग काय आपल्याला प्रथम किती झाली 20%ने वाढ आणि नंतर काय झाले बाबा कमी किती टक्क्याने झाली 20%. मग आपल्याला ते 100 इथं लिहायचं. त्याला गुणाकारामध्ये वाढली त्याला काय करायचं अगोदर म्हणजे आधी 100 होती तर नंतर 20 न वाढून ते किती झाली 120%. त्याच्यात आत मग इथं काय झालं आधी होतं 100%, त्याच्यातून 20% मायनस झाली म्हणजेच किती राहिली आता 80%. मूळ किंमत किती मानली आपण 100. इथं मानलं की नाही 100च मानायचं असा गेलं तर 100 गुणिले काय करायचं हे टक्केवारीचं लिहून टाकायचं. 120 ला 20 लिहा. ह्या टक्क्यासाठी आपण काय केलं खाली 100 लिहा. मग या दोघात पुन्हा वाढली कमी झाली की असंच लिहा. पुन्हा काय करायचं इथं 80%. 80%चं खाली काय करा 100. म्हणजे आपल्याला माहित आहे हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले म्हणजे हे 100 कटले आणि इथे एक शून्य इथे एक शून्य हे कटलं. इथे एक शून्य आणि इथे एक शून्य काय कटलं. आता राहिले कोण 12 आणि 8. त्यांचा गुणाकार किती येतो इथं 96 येतो. आपली मूळ किंमत किती होती बाबा 100. 100 मधून किती मायनस करायचं 96 म्हणजे नंतरची किंमत आहे. कोणत्या नंतर अगोदरची किंमत होती. किती टक्के मायनस किती आलं 4%. तर उत्तर काय बाबा आपल्याला इथं 4% काय होईल घटते. अशा प्रकारचं आपल्याला उत्तर असेल. बघा आता 8 नंबरचं गणित बघत आहात आपण. सायलीला एका चाचणी परीक्षेत मराठीमध्ये किती घेतले बाबा तिनं 30 पैकी 24 मार्क घेतले. विज्ञानामध्ये किती घेतली 40 पैकी 35 बरोबर आहे. तर गणितात किती घेतली ती मराठी 20 पैकी किती घेतली तर 18 मिळाले. तर त्या तिन्ही विषयापैकी तिला कोणता विषय अधिक सोपा वाटतो म्हणून कोणता वाटतो अधिक सोपा. असे गणित काय करायचं टक्केवारीत आणायचं. टक्केवारीत आणल्यानंतरच आपल्याला उत्तर कळते की कोणतं बरोबर म्हणजे कोणता ज्याच्यामध्ये तिला जास्त मार्क पडलेत ते विषय तिचा सोपा, ज्याच्यामध्ये तिला कमी मार्क पडले ते विषय तिचा अवघड. एवढं लक्षात आलं असेल तुमच्या. आता मग आपण आता एकाला घेऊया. मला सुरुवातीला कोण दिले तिथं मराठी. मराठीमध्ये काय म्हणते बघा आता कसा विषय बघू. जे मूळ किंमत किती आहे तिथं 30 आहे. 30 पैकी म्हणजे परीक्षा किती मार्काची घेण्यात आली 30 मार्काची म्हणून 30 काय करा छेदात घ्या आणि तिला मिळालेली गुण काय करा इथं वरील आणि तिला किती न गुणायचं आपल्याला 100. टक्केवारीमध्ये रूप आणण्यासाठी आपल्याला 100 गुणावं लागतं. ही एवढ्या मार्काची परीक्षा आहे 30 आणि त्यापैकी तिला 24 मार्क पडले. तुम्ही समजा स्वतःला 3 विषयाचे पेपर झाला आणि एकामध्ये तुम्हाला 30 पैकी 24 मार्क पडले. आता तेच काढायचं आपल्याला किती टक्केवारी. वरील दोघांचा गुणाकार झाल्यानंतर किती आला इथं 24 आणि खाली किती झालं इथं 30. हे शून्य कटलं आणि हे शून्य कटलं. 3च्या टेबलमध्ये 24 आहे का 3 8 24 आहे. मग कटला राहिलेला शून्य इथं म्हणजे किती झाले 80. आता आपण कोणाला घेऊत आपण विज्ञान. आता विज्ञानाबद्दल घ्या. विज्ञान इथे किती येते विज्ञानामध्ये किती आहे 40. 40 पैकी किती घेतली बाबा त्यानं 35 मार्क. किती घेतलं इथं 35. मग टक्केवारी करण्यासाठी काय करायचं आपल्याला 100 गुणावं लागेल. आता आपल्याला माहित आहे हे शून्य कटले हे शून्य कटले किंवा आपण असं वरी पण आणू शकतो किंवा डायरेक्टली कट करू शकतो. मग ह्यांच्या दोघांचा गुणाकार किती झाला तिथं 350 भागिले किती इथं 4. आता काही जणांना गुणाकार येणार नसत तर आपल्याला काय करावं लागेल भागाकार करावा लागेल. कळतंय का. आता इथं जर केले आपण तर बघू शकता आपण पॉईंटमध्ये उतरते का. आता 4च्या टेबलमध्ये 3 आहे म्हणून दोघांचा विचार केला तर
चार चार आठ किती होते 32. म्हणजे आपल्याला इथे किती आले इथं 8 आणि 32 म्हणजे इकडे लक्ष द्या 35 मधून 32 काढल्यानंतर आपले उरले किती 3. उरले इथे किती 3. इथला शून्य झाले इथे किती 30. मग आता 4च्या टेबलमध्ये 30 आहे का बघायचं. तर नाही, त्याच्यापेक्षा कमी कितीपर्यंत जाते 28. म्हणजे कितीपर्यंत भाग बसला 7 पर्यंत. उरले किती इथं 2. आता 2 न तर भाग जाणार म्हणजे इथं काय द्यायचं पॉईंट आणि इथे किती द्यायचं 0. म्हणजे जिथं काय आलं 4चा टेबल 5 पर्यंत म्हणल्यानंतर आपल्याला किती आले इथं 20 आले. म्हणजे इथे किती टक्के आले तर 27.5%. म्हणजे मराठीला 80% पडावते तर आणि विज्ञानाला तिला किती मार्क पडले 87.5%. म्हणजे याचा अर्थ हे अवघड गेला पेपर ते तिला थोडा सोपा. अजून एक विषय बघायचा दोघांमध्ये तर हे कमी आहे ते जास्त आहे. आपण पुढे आल्यानंतर कळलं गणित बघूया. गणित दिसते का बघा. गणितामध्ये किती म्हणले 20 पैकी 18. मग आपल्याला इथे 20 घ्यावं लागेल आणि इथं 18 गुणिले काय करावं लागेल इथं 100. मग आपल्याला आता सांगितल्यासारखं हे शून्य कटला हे शून्य कटला. 2च्या टेबलमध्ये 18 आहे का बघा आहे. तर कितीपर्यंत म्हणल्यानंतर आहे 9 पर्यंत. म्हणजेच आपल्याला इथे आलं 9 आणि इथे किती आहे 0. म्हणजे किती पडले 90%. मी तुम्हाला अगोदर सांगितल्यासारखं ज्याला कमी मार्क पडले तो अवघड विषय, ज्याला जास्त मार्क पडले टक्केवारी आली त्याला काय असेल सोपा विषय. मग त्याचा गणित कोणता सोपा विषय असेल बा. घरी आपला विषय विचारलाय अधिक सोपा कोणता तर काय असेल गणित. आपल्याला उत्तर काय द्यायचं गणित. बघा आता आपण नवं करायला. एका परीक्षेमध्ये 25 विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. गणित काय राहिले का लक्ष द्या. आता आपण कोणतं बघायला आपण 9. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले अनुत्तीर्ण झाले. काय झाले का अनुत्तीर्ण. आणि 20% गणितामध्ये अनुत्तीर्ण झाले. कशामध्ये गणितामध्ये. आणि दोन्ही विषयामध्ये किती झाले का 15% अनुत्तीर्ण झाले. अशा गणितात काय करायचं आपण इथे सुरुवातीचं जे विषय आहे ते लिहून टाका. काय इंग्रजी इथं अनुत्तीर्ण करा आणि इथं उत्तीर्ण करा. आता मला सांगा तिथे किती येतात 25%. 100% होण्यासाठी इथं 75%. हे एक्स्ट्रा झाले पण दुसऱ्या गणितासाठी तुम्हाला अशा पद्धतीचं सोपं जाईल. त्यानंतर आपल्याला हे झाला इथली मांडणी. आपल्याला इथं आता कोणतं गणित गणितात काय म्हणते तिथं 20% काय म्हणतात अनुत्तीर्ण. म्हणजेच 80% काय उत्तीर्ण. म्हणजे इथं टोटल किती इथे यावं लागते इथे बेरीज 100. याची बी किती यावं लागेल 100. याच्यात काय अडचण नाही आपल्याला. आता दोन्ही विषयाबद्दल बोलले. किती विषयाबद्दल बोलले दोन्ही विषय. दोन्ही बघूया इथं आहे दोन्ही. हां किती म्हणले दोन्हीचं 15%. काय म्हणले विद्यार्थी अनुत्तीर्ण. अशा गणितात काय करायचं आपल्याला तर एकूण किती आता अनुत्तीर्ण म्हणजे बघा याचे कम्प्लीट होण्यासाठी याला 100 नाही किती आले सांगा बरं. गणितात काय म्हणले आपल्याला तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले लक्षात आलं. किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील सांगा बरं 85. म्हणजे आता बघा इथं आपल्याला येऊ आधी तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता इथं बघा ह्या 85 काढता येईल का तर नाही. तर काय म्हणते लक्षात ठेवा इंग्रजीत किती झाले तर 25% आणि गणितात किती झाले तर 20%. दोन्हीमध्ये अनुत्तीर्ण किती झाले तिथं 15%. अशा गणितात काय करायचे ह्या दोघांची बेरीज करायची. कोणाकोणाची जे आपल्याला अनुत्तीर्ण होते 25% आणि इथं कोणतं 20%. त्याच्यातून किती मायनस करायचं 15. एवढं सोपं होतं. हे एक्स्ट्रा मी दिले होतं तुम्हाला. तर या ठिकाणी दोघांची किती झाली तर 45% मायनस किती करायचं तर 15%. म्हणजे 45 मधून 15 दिले तर किती राहिले 30%. म्हणजे टोटल अनुत्तीर्ण झालेली संख्या किती असेल सांगा बरं. अनुत्तीर्ण झालेली किती संख्या आहे तिथं 30%. मग उत्तीर्ण झालेली संख्या किती असेल तर उत्तीर्ण म्हणजे एकूण संख्या किती असते आपली 100. ह्याच्यावरून काढायचं नाही कळतंय का. म्हणजे 100 मायनस 100% मायनस 30% मायनस उत्तर किती झालं 70% आपल्याला काय झाले का उत्तीर्ण झाले. तर काय असेल याचं 70%.
बरोबर आहे ना? बघा, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास, किती टक्क्याने कमी म्हणते? 20% कमी केल्यास त्याचा खप म्हणजे एक दुकानदार आहे, त्यानं काय केलं, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्या ना, त्याच्या पुस्तकी जास्त विकल्या. किती? जेवढे विकायचे होते ते, म्हणजे 100 विकत होते, आता किती नाही विकायला येतात? 125 नाही विकायला. म्हणजे 100 पुस्तक विकत होते, आता किती विकायला येतात? 125. त्यांना सुरुवातीला समजा 100 रुपयाने विकत होता, तर आता ते पुस्तक कितीने विकायला आहे? 80 रुपयाला विकायला आहे. म्हणजे इथं बघा, कमी आपल्याला, म्हणजे आपण काय करू, मूळ किंमत किती पकडू? आता मूळ किंमत 100च मानायची शेकड्यामध्ये, कळतंय का? शेकड्यामध्ये 100 मान. आधी काय म्हणते? कमी केली. काय म्हणते? शेकडा कमी. बरोबर आहे. किती टक्क्यानं? 20%. दुसरं काय म्हणते बाबा? तर खप कितीनं वाढला? खप काय झाली? वाढ. किती टक्क्यानं वाढ झाली? 25%. 20% कमी केल्याने किती टक्क्यानं वाढलं? 25%. मग आपल्याला काय करायचं? मूळ किंमत किती आपली? 100. याला गुणाकारामध्ये घ्यायचं. म्हणजेच आता ही वाढ झाली म्हणजे काय? 100. आधी 100 होतं, त्याच्यापैकी सॉरी कमी झाली म्हणजे काय? 100 होता अगोदर, आता किती झाले? 20 मायनस झाल्यावर किती झाले? तर 80. म्हणजे 80 लिहा आणि ह्या टक्क्याची इथं काय लिहा? 100 लिहा. गुणिले 1 करा. अजून खप वाढ झाली म्हणजे कसं वाढ झाली? आधी किती होते? 100 होते, तर आता किती झाले बाबा? 25 ने वाढल्यानंतर म्हणजे 125%. म्हणजे तिथे किती देणार? 125. आणि ह्या सिम्बॉलसाठी आपल्याला काय करावं लागेल? इथं 100 इथं बरोबरचे चिन्ह. हे 100 आणि हे 100 कटतात, इथे एक 0 आहे, हे एक 0 कटला आणि हे एक 0 कटला. आपल्याला काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 8×45 ला 0, ह्याच्याला 4, 8 × 16, 16 20, 20 ला इथे किती आहे? इथं 0, ह्याच्याला किती आहे? 2, 8 1 8 8 2 किती झाले? इथं 10. इथं उरलेला 0 मी इथं खाली घेतलं तर 0. म्हणजे जी माझी मूळ किंमत किती होती? 100 रुपये. आणि आता मी एवढं करून मी माझ्याकडे किती रुपये चालते? काही फरक पडला का? नाही. म्हणजेच 100 मायनस 100 म्हणजे याचा अर्थ काही झालं. 0 म्हणजेच काय? काही फरक पडला नाही.